पंतप्रधानांनी ठेवलेल्या मेजवानीच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका. न्याहारीसाठी डोमगावचा हुरडा, डहाणूचे चिक्कू आणि टिकलपुर्लीची बर्फी. भारत आणि फ्रान्स संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच संपन्न झाला. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या पाहुणचाराला लोकभवनातर्फे अस्सल मराठी तडका देण्यात आला होता. आणि या संबंधीचा आता जे डिशेस आहेत त्या काय होत्या ते नेमकं समोर आलंय. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा समावेश असलेल्या पंतप्रधानांच्या शिष्टमंडळासाठी लोकभवनातर्फे वडापाव आणि मिसळपाव यांचा समावेश करण्यात आला होता. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांना देखील मुंबईचा वडापाव हा खूप भावला, आवडलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरड धान्याला अर्थातच मिलेट मिशन हे प्रोत्साहन देण्याचं धोरण विचारात घेऊन पंतप्रधान आणि त्यांच्या टीमच्या न्याहारीसाठी धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातल्या डोमगावचा नैसर्गिकरित्या तयार झालेला ज्वारीचा हुरडा ठेवण्यात आला. हुरड्याशिवाय डहाणू येथील नैसर्गिकरित्या तयार झालेले चिकू देखील डेझर्ट म्हणून ठेवण्यात आले होते. तर पालघर जिल्ह्यातील चवदार जाम देखील यात ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातल्या ठिकपुर्ली येथील बर्फी सुद्धा पंतप्रधानांसाठी ही त्यांच्या आहारात ठेवण्यात आली होती. या बर्फीमध्ये कुठल्याही प्रकारचा कृत्रिम रंग वापरण्यात येत नाही, हे तिचं विशेष. महाराष्ट्राच्या अस्सल मराठी पदार्थांचा आनंद पंतप्रधानांसह परदेशी शिष्टमंडळाने देखील घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स.